सुरभी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो. तर काल आम्हाला आली होती पोह्याची ऑर्डर. 8 किलो पोह्यांची ऑर्डर होती 4थीच्या मुलांची. त्यासाठी आम्ही कांदे चिरून घेतले, बारीक कांदे चिरून घेतले. 5 किलो कांदा आहे हा. आपण जेवढा कांदा टाकू पोह्यामध्ये तेवढे आपले पोहे छान होतात. आणि असं पण आम्हाला ऑर्डर आली की आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसारच ती ऑर्डर करतो. जर त्यांना ज्या वस्तू कमी जास्त पाहिजे असेल प्रमाण त्यानुसारच आम्ही करतो. हे बघा, कांदा चिरून झाला आहे, मिरच्या चिरून घेत आहोत. आणि तिखट पाहिजे असेल तर तिखट करतो, नसेल तिखट पाहिजे तर नाही करत. कोणती ऑर्डर असेल समजा त्यांना चमचमीत पाहिजे असेल वस्तू तर तशा पण करतो आम्ही. हे बघा, सगळं झालं आहे आपलं. सगळ्या आपल्या वस्तू काढून ठेवल्या आहे जे लागणार आहे त्या. आणि हे बघा, पोहे भिजवून घेतले आहेत. पोहे छान पैकी चाळणीमध्ये भिजवून घेतले आहेत. चाळणीमध्ये भिजवलं की पाणी नितळून जातं आणि पोहे कसे सुट्टे होतात. एका टोपामध्ये मग काढून घ्यायचे असे पोहे. आणि अर्धी फोडणी दिली आहे पोह्यांची. एकदम 8 किलो पोहे केले नाहीत, म्हटलं पहिले करून घेऊया अर्धे, मग नंतर अर्धे करता येतील. हे बघा, पोह्याची फोडणी देत आहोत आपण. पोहे करायला कसे इझी होतात अर्धे केले की. साधारण 1.5 किलो शेंगदाणे, 2 किलो तेल, 5 किलो कांदा, 8 किलो पोह्याला आपण प्रमाण वापरलं आहे. हे बघा, फोडणी झाली आहे आपली देऊन. कांदा टाकला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पोहे खायला छान वाटतात. तसंच त्यांना पण वाटलं असेल की पोह्याचीच ऑर्डर देऊया, कारण लहान मुलांना पोहे आवडतात जास्त करून. हे बघा, आपला कांदा चांगला भाजून झाला आहे. मीठ टाकायचं, कधीही कांद्यामध्ये मीठ टाकायचं. कांद्यामध्ये मीठ टाकलं की कांदाही लवकर भाजतो आणि आपली आपण जे पदार्थ करतो त्याची टेस्टही छान लागते आपल्याला. बघा तुम्ही, पोहे कसे सुट्टे झालेत. हे बघा, टाकीत काढून ठेवलेत पोहे. आता दुसरी आपण फोडणी करत आहोत पोह्याची. पहिले पोहे केले ते जरा जास्त होते, त्याच्या तुलनेत ते थोडेसे कमी आहेत. हे बघा, हे पण सुट्टे झालेत बघा. बघा, करायला पण सोपे झाले का नाही आपल्याला, आणि पटकन झाले, काही वेळ लागला नाही या ऑर्डरला. हे बघा, सगळे पोहे आता आपण टाकीमध्ये काढून घेणार आहोत. हे बघा, तसे आपले हे पोहे झाले आहेत तयार. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा. थँक्यू.